नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत फॉर्म कसा भरायचा ते आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. नारी शक्ती दूत ॲप मधून तुम्ही फॉर्म भरू शकता. नारी शक्ती दूत ॲप वरून अर्ज कसा करायचा हेही आपण पाहणार आहोत. माहिती कशी भरायची आहे, कोणकोणती कागदपत्र अपलोड करायचे आहेत, हेही सर्व आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओतील किंवा त्या फॉर्म कसा भरायचा त्यातील तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी प्रथम आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर यायचं आहे. येथे नारी शक्ती दूत ॲप हे सर्च करायचं आहे व त्या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप तुम्हाला समोर दिसेल. त्या ॲपला डाउनलोड करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचं आहे व खाली लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे व खाली व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर इथे तुम्हाला परमिशन द्यायची आहे, अलाव करायचं आहे व आपली माहिती भरण्यासाठी खाली इथे क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, त्यानंतर खाली ईमेल ID असेल तर टाकायचं आहे, नाहीतर ते सोडून दिले तरी चालेल. त्यानंतर खाली जिल्हा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले रहिवासी आहात त्या जिल्ह्यावर जाऊन क्लिक करायचं आहे. त्यानंतर तालुका कोणता असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर नारी शक्तीचा टाईप विचारला जाईल. टाईप म्हणजे महिला कोणती आहे, सामान्य आहे की बचत गट महिला आहे, तर तुम्हाला जे काही सूट होत असेल ते त्या ठिकाणी टाका. त्यानंतर स्वतः महिला फॉर्म भरत असेल तर सामान्य महिला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि अपडेट प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आता तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिसतील. त्यातील नारी शक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती मुख्यमंत्री माझी बहीण योजना हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे. इथे परमिशन मागितली जाईल. इथे अलाव करायचं आहे. त्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये काय काय भरायचे आहे ते आपण पाहूया. पहिल्यांदा महिलेचे पूर्ण नाव, त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव. लग्न झाले असेल तर पतीचे टाका, लग्न नसेल झालं तर वडिलांचे नाव टाका. त्यानंतर जन्मदिनांक विचारली जाईल, तिथे तुमची जन्मदिनांक टाकायची. 21 ते 65 याच्यात तुमची जे काही जन्मदिनांक असेल ती त्याच्यात टाकायची आहे. त्यानंतर तुमचे जन्म ठिकाण निवडायचे आहे, म्हणजेच तुमचा जन्म कुठे झाला तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचे जन्म ठिकाण, तालुका आणि जन्म ठिकाणाचे गाव तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर तुमची ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका असेल तर त्या ठिकाणी ते निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड व तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार नंबर जो काही तुमचा असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ तुम्हाला आहे का असे विचारले जाईल. तर तुम्ही लाभ घेत असाल तर होय करा आणि घेत असल्यास तुम्हाला त्या योजनेची रक्कम 1,500 रुपयेपेक्षा जास्त भेटत असेल तर तुम्ही नाही करा. त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती तुमची विचारली जाईल. तर त्या ठिकाणी विवाहित आहे का अविवाहित आहे किंवा विधवा आहे, जे काही तुम्हाला सूट करत असेल ती या ठिकाणी टाका. त्यानंतर अर्जदाराचं बँक खाते असल्यास खाली बँकेचं नाव टाका. त्यानंतर खातेधारकाचे नाव टाका. त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाका व त्यानंतर IFSC कोड टाका. त्यानंतर आपला आधार कार्ड क्रमांक बँकेला लिंक असल्यास इथे होय टाका. यानंतर खाली आपल्याला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. पहिले आहे आधार कार्ड. याच्यावर क्लिक करा आणि जे काही आधार कार्डचा फोटो असेल तो तिथे अपलोड करा. त्यानंतर अधिवास जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही मतदान कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखला देऊ शकता. त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हमीपत्राचे लिंक दिली आहे. हे जाऊन डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, त्यावर सही करा व त्याचा फोटो अपलोड करायचा आहे.
त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र विचारले जाईल. या ठिकाणी तुम्ही तुमचे रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला अपलोड करू शकता. त्यानंतर अर्जदाराचा फोटो या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. त्या ठिकाणी तुमचा एक फोटो अपलोड करायचा आहे. जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमची सगळी माहिती जी काही तुम्ही भरली आहे ती तुमच्या समोर दिसेल. त्यानंतर खाली तुम्हाला फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा फॉर्म तुमचा सबमिट झाला आहे. काही दिवसांनी हा फॉर्म तुमचा चेक केला जाईल व तुमचे सर्व डॉक्युमेंट बरोबर असतील तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल व तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.